नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण डिजिटल काळातील दंतचिकित्सा तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत प्रोकेअर डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरचे डेंटल इम्प्लांटोलॉजिस्ट आणि सर्जन डॉक्टर प्रतीक छेडा. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. नमस्कार. सरांविषयी जाणून घेऊयात. त्याचा परिचय थोडक्यात करून देते. डॉक्टर प्रतीक छेडा यांना गेल्या 10 वर्षांपासून दंतचिकित्सा क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच एक ते अनुभवी डेंटिस्ट आहेत. अनेक इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी आपलं सादरीकरण केलेलं आहे. तसंच इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट यात इथे फेलोशिप त्यांना प्राप्त झालेली आहे. इम्प्लांटोलॉजीमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे, त्यांचा हातखंडा आहे. अनेक सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत. तसंच फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमध्ये मॅक्सिलोफेशियल ऑन्कॉलॉजीमध्ये ते या विभागामध्ये ते प्रोस्थेटिक्स कन्सल्टंट आहे. तसंच डिजिटल डेंटोफेशियल कॉन्सेप्ट्सद्वारे ते गेल्या 8 वर्षांपासून डिजिटल प्रौद्योगिकीचा वापर करतायत आणि डेंटिस्ट्रीमध्ये त्यांनी उत्कृष्ट उपचार आणि सेवा प्रदान केलेली आहे, वैद्यकीय सेवा प्रदान केलेली आहे. तसंच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये ज्याला आपण नियतकालिका म्हणतो त्यात त्यांचे लेख जे त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांचं संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच त्यांच्या डिजिटल इम्प्लांट प्रोस्थेटिक्स रिट्रायवल किट हे जे आहे जे त्यांनी विकसित केलं आहे ते त्यांच्या नावाच्या पेटंटने सुद्धा आहे. या प्रोडक्टचं पेटंट त्यांच्याकडे आहे, या किटचं पेटंट त्यांच्याकडे आहे. तसंच वर्ल्ड डेंटल शोमध्ये स्पीकर म्हणून, ऑनरेबल स्पीकर म्हणून ते सहभागी झालेले आहेत. त्यांनी मुंबईमधील अनेक डेंटल जागरूकता आणि मुफ्त तपासणी शिबिरंसुद्धा घेतलेली आहेत जी होत असतात. त्यात त्यांचा हिरिरीने सहभागसुद्धा असतो. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रतीक छेडा यांच्याकडनं की डेंटल सर्जरीज किंवा या दंतचिकित्सेचं जे तंत्रज्ञान आहेत या डिजिटल काळात त्यात कुठल्या प्रकारचे बदल आलेले आहेत. डॉक्टर प्रतीक, आत्तापर्यंत गेली 8 ते 10 वर्ष तुम्ही या क्षेत्रात स्वतःची सेवा पुरवता. एक डेंटल सर्जन, डेंटल प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही कार्यरत आहात. तर आत्ता डिजिटलाइज झालेलं आहे हे तंत्रज्ञान. तर नेमकं काय काय बदल झालेत या सगळ्यात? बदल म्हणाल तर खूप बदल आहे ॲज सच. कारण मला अजूनही आठवतं की एक साधारण गोष्ट म्हणजे एक एक्सरे आपण घेतो त्यात एवढा बदल झालेला आहे की मला अजून आठवतं जेव्हा मी BDS करत होतो तेव्हा गव्हर्मेंट डेंटल कॉलेजमध्ये माझं BDS झालं तेव्हा आम्ही एक्सरेज वगैरे घ्यायचो. ते फिल्म पकडायची किंवा ते प्लेट पकडायची. तसं तुम्ही पण नॉर्मल एक्सरेसाठी गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे की ते करून आणि त्यानंतर ते डेव्हलप करायचं. आता ते डेव्हलप झालं की ते बरोबर डेव्हलप झालं आहे, किती त्याला फिक्सेशन केलं आहे त्याप्रमाणे कळतं की त्याची रेझोल्युशन कशी आहे आणि त्यावर डायग्नॉसिस ठरतं. पण आता एवढं सोपं झालं आहे की तुमच्याकडे सेन्सर आहे, त्या सेन्सरला तुम्ही एक्सरेला हे केलं आणि डायरेक्टली तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर किंवा तुमच्या डेस्कटॉपवर तुम्हाला ती इमेज दिसते ज्याचं रेझोल्युशन एकदम चांगलं असतं आणि त्यामुळे बिलकुल पण तुम्हाला रिपिटिशन्स करावे लागत नाहीत. आणि ह्याच्यात पेशंट्सना जो सर्वात जास्त ॲडव्हान्टेज आहे तो आहे एक्सपोजर लेवल. आता तुम्हाला माहिती आहे की आपण आता कॅन्सरबद्दल आणि सगळ्यांबद्दल एवढं डिस्कशन चालू आहे की ते एक्सपोजर लेवल हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे असं बघितलं तर 0.1चा जो एक्सपोजर होता तो आज 0.01 वर आला आहे. म्हणजे त्यात तुम्ही 10 एक्सरे तरी घेतले तरी तेवढं होत नाही. आणि हे झालं मी फक्त एक 2 डायमेन्शनल एक्सरेचं बोलतोय. आणि तसंच आता CT स्कॅन तुम्ही सगळ्यांनी केले असतील कधीतरी, तुम्ही नाही तर तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे ते मशिनीमध्ये तुम्हाला जावं लागतं. मग ती त्यात कंटिन्युअस तो दडदड आवाज येतो. आता डेंटल 3D स्कॅन जो तुम्हाला करायचा असतो, CT स्कॅन ऑफ द जॉज, त्याच्यामध्ये तो एवढा मस्त झालाय की तुम्हाला ते फक्त मशीनीत उभं राहायचंय, मशीन तुमच्या इर्दगिर्द एकदा फिरेल आणि तुम्हाला त्याचं पूर्ण तुमचे जॉज, रिकन्स्ट्रक्टेड जॉज तुम्हाला लगेच त्या स्क्रीनवर दिसतात. आणि त्यावर तुमचं पूर्ण डायग्नॉसिस एवढं छानपणे होऊ शकतं की एक समजा तुमची अक्कलदाढ आहे जी काढायची आहे आणि ती अक्कलदाढ अडकलेली आहे, ती त्याचं पोझिशन एक्झॅक्टली काय आहे
ते बाहेरच्या साईडला आहे, आतल्या साईडला आहे, मग तिथे खाली आपली नसा असतात ती कुठून जाते आणि त्याप्रमाणे तुम्ही डायग्नोज करू शकता. किंवा काही इन्फेक्शन आहे तर तो किती इन्फेक्शन आहे ते सगळं तुम्ही एक्झॅक्टली लोकलाइज करू शकता, व्हिज्युअलाइज करू शकता आणि त्याप्रमाणे आम्ही सर्जरी प्लॅन करू शकतो, ज्याच्यात मिनिमल इन्व्हेजिव्ह आम्ही म्हणतो आजकाल, की पेशंटना नंतर त्रास कमी व्हायला हवा. कारण मी बघितलंय की मेजरली सगळे जे पेशंट असतात त्यांना एवढी भीती असते की ड्युरिंग द प्रोसिजर आम्हाला किती त्रास होणार आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त भीती असते की प्रोसिजर झाल्यानंतर काय होईल, आणि त्या भीतीमुळे ते करून घेत नाहीत काही प्रोसिजर्स. पण आता या टेक्नॉलॉजीमुळे एवढं लोकलायझेशन असतं की तेवढाच भाग तुम्हाला सर्जरीनी करायचा आहे, तर तेवढं स्वेलिंग आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जो पेन आहे का काही आहे तो तेवढा कमी असतो. आणि काही सर्जरीज मध्ये तर आपल्याला टाके पण द्यावे लागत नाहीत. अच्छा 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 अच्छा. बरं मला एक सांगा, डेंटल इम्प्लांट्स हा जो कॉन्सेप्ट आहे हा खरं तर आधीपासूनच आहे, पण आधी कन्व्हेन्शनल मेथडने हे सगळं व्हायचं, आता त्यात डिजिटलायझेशन आलेलं आहे. तर डेंटल इम्प्लांट्सबद्दल आपण बोलायचं झालं तर यावर चर्चा करताना ह्यात डिजिटलायझेशन कशा प्रकारे आलं आहे, म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण इम्प्लांट्ससाठी कशा प्रकारे करू शकतो? ॲक्च्युली म्हटलं तर डिजिटलायझेशन बाकी सगळ्या ह्याच्यात जरी एवढं पॉप्युलर झालं असेल आणि त्याचा एवढा फायदा, सर्वात जास्त फायदा जो झाला आहे तो डेंटल इम्प्लांट सर्जरीजमध्ये झाला आहे. म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं की जर समजा तुमची डेंटल इम्प्लांटची सर्जरी 7 मिनिटात संपणार आहे तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे आधी लोकांना डेंटल इम्प्लांट म्हटलं तर त्यांना हे वाटायचं की असं ते चिरफाड होणार आहे आणि त्यानंतर हाडामध्ये ड्रिल करणार, मग इम्प्लांट बसवणार, मग टाके देणार आणि या प्रोसिजरला 40 मिनिटं ते 1 तास लागणार. आणि आता जर तोच प्रोसिजर मी तुम्हाला सांगतोय की 7 मिनिटात होईल आणि त्यात टाके सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार नाहीत. 90% ऑफ द टाइम्स, केस टू केस ऑब्व्हियसली डिफर करतं, पण 90% ऑफ द टाइम्स नाही जाणार. माझं हे रेकॉर्डेड आहे की 7 मिनिटात पेशंट चेअरवर बसला, त्यांना सगळं प्रोसिजर केलं आणि चेअरच्या बाहेर आलं, त्यात 7 मिनिटं ती प्रोसिजर होते. अँड दिस इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी. कारण ह्याच्यात काय होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आपण सगळं प्लॅनिंग 3 डायमेन्शनली करतोय. आधी व्हायचं की आपण 2 डायमेन्शनल एक्सरे आणि सगळ्यांवर प्लॅनिंग केली आणि मग एक्झॅक्टली करताना आपण सर्च करतोय की कोणत्या अँगलमध्ये आम्हाला करायचं आहे, काय डेप्थ. ह्याच्यामध्ये आता आपण प्लॅनिंग केली आहे, पण प्लॅनिंगला एक्झॅक्टली आपल्याला मिमिक करायचं आहे. आता हे मिमिक कसं करणार, कारण मी प्लॅन केलं ते एक्झॅक्ट एक्झिक्युशन पण झालं पाहिजे. तर 3D प्रिंटिंग सारखी टेक्नॉलॉजीला पण आपण ह्याच्यात ॲसिम्युलेट केलं आहे. जसं हे तुम्ही लहानपणी सगळ्यांनी, आता मी डॉक्टर आहे तर माझे अक्षर तुम्हाला माहिती आहेत कसे असतील, पण लहानपणी चार्ट सगळ्यांनी बनवला. आता चार्ट बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी स्टेन्सिल वापरले. आता ते स्टेन्सिल कशाला वापरले की आपली पेन्सिल एक्झॅक्टली त्याच ह्याच्यात, म्हणजे ए तुम्हाला काढायचं तर एक्झॅक्ट त्या साईजचं, म्हणजे तो थोडक्यात तो आकार व्यवस्थित तोच यावा, एक्झॅक्टली. आणि तेच इथे करण्यासाठी जे प्लॅनिंग केलंय त्याचं ते 3D प्रिंट करून आपण एक स्टेन्सिल बनवतो आणि त्या स्टेन्सिलला त्याच्यावर बसवतात आणि तेच स्टेन्सिल तुमच्या तिथे एक्झॅक्टली होल असेल तिथेच आपलं पंच टेक्निकनी इम्प्लांट होतं. आणि पंच टेक्निकनी ते इम्प्लांट झालं की आपल्याला तिथे टाके द्यावे लागत नाही, पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्हली काही पेन का काही प्रॉब्लेम होत नाही. तेवढं फास्ट प्रोसिजर झालं आणि तेवढं छानपणे इझिली होतं. म्हणजे पेशंट्सना जर ते घाबरत असतील तर ही टेक्निक इज द बेस्ट टेक्निक प्रिसिशननी. अच्छा, आता आणखी एक मला विचारायचं आहे डॉक्टर. तिसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की डेंटिस्ट्रीमध्ये कॅड, ज्याला आपण CAD आणि CAM हे म्हणतो, तर या टेक्नॉलॉजीविषयी सांगायला मला थोडंसं. तर कॅड कॅम टेक्नॉलॉजी म्हणजे आता फुल फॉर्म म्हटलं तर कम्प्युटर एडेड डिझायनिंग आणि कम्प्युटर एडेड मशिनिंग. मॅन्युफॅक्चरिंग काळामध्ये हे सगळं यूज झालेलं आहे. आता ह्याला डेंटलमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की आपण
माप घेतो. आता तुम्ही बाय चान्स जर कधी डेंटिस्टकडे गेला असाल आणि तुम्ही तुमची काय कॅप वगैरे केली असेल तर तुम्हाला आठवतं का की काय प्रोसिजर झालेली. तर एक जनरल मी सांगतो की एक ट्रे असते, त्या ट्रे मध्ये गम टाकतात आणि ते पेशंटच्या तोंडात ती पूर्ण ट्रे टाकली जाते आणि काही पेशंटना त्याचा वास जमत नाही, काही पेशंट असे असतात आणि कधी कधी ते एवढं त्यांना गुदमरल्यासारखं वाटतं कारण त्यांना मग उलटी सारखं होतं, कितीतरी हा त्रास होतो. आता हेच मी तुम्हाला सांगितलं, डिजिटलायझेशन मध्ये एक पेन सारखा इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये व्हिडिओग्राफ्स असतात आणि ते व्हिडिओग्राफीनी तुमचं पूर्ण डिजिटल माप घेतला जातो डायरेक्टली आणि 1.5 मिनिटात तो स्कॅन होऊन जातो, मॅक्झिमम 1.5 मिनिटात. तर हा जो 3D मॉडेल आपल्याकडे आला, त्या 3D मॉडेलवरच ती कम्प्युटर एडेड डिझायनिंगनी तुमची कॅप डायरेक्ट डिझाईन केली जाते. तर काही अॅनालॉग वे नाहीये, ह्याच्यात ह्युमन एरर्स 0 आहेत. तर ते डिझाईन जी बनवली गेली आहे त्याच डिझाईनला एक्झॅक्टली आपण एक मशीन मध्ये टाकायचं आणि ते CNC मशीननी सिरामिकची पूर्ण कॅप ते मशीनीनीच बनली जाते आणि मग त्याला फक्त जसं तुमच्या घराची क्रोकरीला बेक केलं जातं बनवण्यासाठी सिरामिक, तसंच ह्याला बेकिंग मध्ये टाकतात आणि ते बेक करून ती कॅप तयार होते अँड लेस दॅन 24 hours दिस इज रेडी. आता ह्याच्यात मला ॲडव्हान्टेज किंवा पेशंटना ॲडव्हान्टेज काय, एक तर टाइम सेव्ह होतो, प्रिसिशन हाय आहे आणि नेक्स्ट हे आहे की एव्हरीथिंग इज इन माय हँड. आधी काय व्हायचं, टेक्निशियनवर डिपेंडन्सी खूप असायची. आता मी माप घेतला, मी पेशंटला बघतोय तर मला माहितीये मला दाताचा शेप कसा हवाय, पेशंटचा लिप लाईन काय आहे आणि त्याप्रमाणे एक 15-20 मिनिटात मी लगेच चेअर साईड डिझाईन करून घेतलं आणि ती डिझाईनला आपण रेडी करून घेतलं. तर त्याचा पूर्ण प्रोसेस 90% ऑफ द प्रोसेस मॅन्युअली नाही होत, ऑटोमेटेड असतो, म्हणून तो छान पैकी होतो आणि वेळ पण कमी लागतो, या सगळ्याला कमी लागतो. नक्कीच. तर आपण डॉक्टर प्रतीक यांच्याकडनं आणखी जाणून घेणार आहोत की दंतचिकित्सेतलं डिजिटल तंत्रज्ञान आणखी कोणत्या प्रकारे विकसित करण्यात आलं आणि कोणत्या टेक्निक्स आहेत, उपचार पद्धती आहेत यात. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. तर आजकाल स्माईल डिझायर्ड स्माईल आपल्याला जर हवं असेल तर स्माईल डिझायनिंग हा कॉन्सेप्ट आलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना परफेक्ट स्माईल हवं आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप जणांचा कल आहे. तर या स्माईल डिझायनिंग विषयी जरा आम्हाला सांगाल. तर हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजायचा असेल तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आजकाल फोटोशॉप किती यूज होतो. खरं. आता फोटोशॉप यूज करतात, त्यात आता VFX म्हणा, फोटोशॉप म्हणा, ह्याच्यात तुम्हाला जसं जे दिसलं पाहिजे तसंच डिझाईन करून दिलं जातं. तोच जो कॉन्सेप्ट आहे तो डेंटिस्ट्रीमध्ये यूज होतो. आता तुम्ही सलून्स मध्ये पण ऐकलं असेल की तुमचं हेअरकट करायच्या आधी ते लोक फोटोग्राफ्सवर तुम्हाला दाखवू शकतात की कसे कसे तुम्ही, हाऊ विल यू लुक. तर ही जी भीती असते, ही भीती लोकांना खूप असते की जर समजा की त्यांच्या दातांमध्ये गॅप्स आहेत, त्यांचे दात पुढे मागे आहेत आणि त्यांना स्माईल डिझायनिंग म्हणजे स्माईल हे करून घ्यायचं आहे मेकओव्हर, पण त्यांना ही भीती असते की मी जर करून घेतलं आणि मग मला आवडलं नाही तर कसं होईल. तर आम्ही काय करतो, एक फोटोग्राफ घेतो, त्या फोटोग्राफला त्या सॉफ्टवेअरवर वी रन इट आणि त्यात डिफरंट काइंड ऑफ टीथ, डिफरंट काइंड ऑफ स्माईल सगळे अवेलेबल असतात. यू पुट एव्हरीथिंग, त्याला थोडं चेंजेस वगैरे तुम्हाला करायचे ते करून ॲनालिसिस करून तुमचं बिफोर अँड आफ्टर तुम्हाला दाखवू शकतो आम्ही चेअर साईड 5-10 मिनिटात की तुम्हाला स्माईल डिझायनिंगमध्ये हे रिक्वायरमेंट आहे आणि असं दिसेल. तर तुम्हाला ते बिफोर आफ्टरचे फोटोज दाखवले जातात आणि त्यात ॲडव्हान्टेज हे आहे की जर तो ॲनालिसिस झाला असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असतं, ॲज अ क्लिनिशियन मला एक्झॅक्टली माहिती आहे की किती दातांवर आम्हाला काम करायचं आहे. असं नसतं कधीच की तुमची स्माईल एनहान्स करायला सगळ्याच दातांना विनियर्स करावे लागतील का सगळ्या दातांना कॅप. हा जो गैरसमज आहे तो ह्याच्यात ॲनालिसिसमुळे हा चेंज होतो, जेणेकरून फक्त 2 किंवा 3 दातांमध्ये सुद्धा बदल करून ती स्माईल एनहान्स होऊ शकते. तर
ते सगळं ह्या अनालिसिसनी कळतं आणि तेव्हा यू आर सेव्हिंग ऑन कॉस्ट ऑल्सो ॲट टाइम्स, यू आर सेव्हिंग ऑन टाइम ऑल्सो, अँड यू नो वी ऑलवेज से इन डेंटिस्ट्री की यू ऑलवेज स्टार्ट विथ द एंड इन माइंड अँड दॅट इज वॉट यू आर डुईंग हिअर. अच्छा अच्छा. डॉक्टर प्रतीक, मला एक सांगा, तुम्ही खरं तर मगाशी मी तुमचा परिचय करून देताना आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की तुम्ही डिजिटल इम्प्लांट रिट्रायवल किट विकसित केलेलं आहे, जे तुमचं पेटंट रिसर्च आहे, तुमचं पेटंट किट आहे. तर त्याविषयी जरा सांगाल. एवढ्या कमी वयात तुम्ही हे सगळं संशोधन केलेलं आहे, त्याविषयी जरा आम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडेल. तर असं होतं की डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आधीपासून माझी थोडीफार रुची होती. तर आणि मी डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणजे माझा एक पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर, हू इज माय व्हेरी गुड फ्रेंड डॉक्टर राहुल शाह. आम्ही असंच नॉर्मली आफ्टरनून वेळेस काय करायला आम्ही TT वगैरे खेळायचो. तर तिथून हा चालू झाला की आम्ही काहीतरी वेगळं करायचं आहे. तर आम्ही तेव्हा डिसाईड केलं की आम्ही जर्मनीला जाऊया, जिथे एक खूप मोठा ट्रेड फेअर होतो आणि तिथे जाऊन आम्ही सगळी वी वर लुकिंग ओनली फॉर डिजिटल टेक्नॉलॉजी, कारण आम्हाला माहित होतं दिस इज द नेक्स्ट अँड वी वॉन्ट टू डू समथिंग बेटर फॉर आवर पेशंट्स अँड दिस इज गोइंग टू हेल्प अस. त्यामुळे आम्ही ते सगळं करून मग आलो परत. अँड असं नाही आहे की आमच्याकडे पण वी आर ऑल्सो फ्रॉम मिडल क्लास फॅमिली, सो हाऊ टू गो अबाउट इट, इट इज अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट, कसं करायचं, मग लोन कशी घ्यायची, ते सगळं करून करून आम्ही खूप मेहनतीने एक 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 वस्तू ऍड करून आज एवढा पूर्ण आम्ही डिजिटल ह्याच्यात केलेलं आहे. त्यात मला एक अपॉर्च्युनिटी आलेली, एक डेंटल कॉलेजवरून जे मला ओळखायचे प्रोफेसर, जे एकदम माझे गुरुसारखे आहेत, त्यांनी मला अप्रोच केलं की त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक आयडिया होती की हे आपण करू शकतो. आणि त्यात ती आम्ही सगळ्यांनी मिळून ते वी गॉट प्रोसेस, ज्याच्यामध्ये ते इम्प्लांट रिट्रीवल कसं, जर ती ब्रिज रिट्रीव करायचं आहे तर त्याला कसं करायचं, ते पूर्ण आम्ही प्रोसेस करून त्याला आता पेटंट आम्हाला जस्ट भेटलेलं आहे. अच्छा, आणखी एक प्रश्न असा की आता डेंटल इम्प्लांट्समध्ये किंवा डिजिटल, आता आपण जसं की चर्चा केली की खूप डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि त्यातही एक प्रश्न असा येतो की जेव्हा कुठल्याही क्षेत्रातलं तंत्रज्ञान आधुनिकतेकडे जातं तर साहजिकच आहे खर्चाचं गणितसुद्धा आपण म्हणजे पेशंट बघतो, रुग्ण बघतो. तर या बाबतीत काय म्हणायचं आहे तुम्हाला? आता ह्याच्यात असं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं, एव्हरीथिंग नीड्स इन्व्हेस्टमेंट, एव्हरीथिंग ॲड्स ऑन टू द कॉस्ट. पण तुम्ही हे विचार करा, कधीही मी माझ्या पेशंट्सना पण हे सांगतो की तुम्ही हे विचार करा तुम्हाला काय भेटतंय. वी ऑलवेज टॉक अबाउट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. काहीही केलं तर आम्ही नेहमी सांगतो की मला एक मी कोणाकडून ऐकलेलं आहे, जे मी एकदम माझ्या डोक्यात बसलेलं की जो महंगा लेता है वो एक बार रोता है, पण जो सस्ता लेता है वो बार बार रोता है. तर हे कसं आहे की ऑब्व्हियसली तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा दुसरं काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स जेव्हा पण करता तेव्हा कॉस्ट वाईज इन्क्रीज होतं, पण त्याच्याबद्दलमध्ये काय मिळतंय ते बघा. म्हणजे लॉंगिव्हिटी, मी नेहमी माझ्या पेशंटसाठी व्हॉट वी थिंक इज लॉंगिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट हॅव्हिंग सेड दॅट ऑल्सो माझा एक व्ह्यू पॉईंट असा पण आहे की आपल्याला इम्प्लांट्स फॉर ऑल और डेंटल ट्रीटमेंट फॉर ऑल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे कसं करतो आम्ही की वी गिव्ह ऑल द ऑप्शन्स अवेलेबल. त्यानंतर वी टेल देम की ह्याचा हा ॲडव्हान्टेज, हा डिसएडव्हान्टेज, आणि त्यात तुम्हाला काय सूट होईल ते आमचं मत आम्ही ठेवतो. पण तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायचीच, हे इम्पॉर्टंट आहे. रिप्लेसमेंट ऑफ टीथ इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला काय जमतंय, दरवेळेस आपला एक बजेट असायला हवा. सॅडली हेल्थसाठी कोणाचा बजेट एवढा नसतो, हे आपण बघितलेलं आहे. पण now awareness is changing, people are keeping a separate budget for all these things, आणि होतंय थोडं करून अवेअरनेस वाढतोय, तसं लोक करतायत. तर इट इज गुड. अच्छा, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? जाता जाता हेच म्हणेन की केअर ऑफ टीथ म्हणजे ओरल केअर इज टोटल केअर इज व्हॉट वी से. आपण जे खातो ते इथूनच जातंय आणि त्यावर तुमचं पूर्ण हेल्थ अवलंबून आहे. तर यू ऑलवेज टेक केअर ऑफ युअर टीथ प्रॉपरली.
जर टेक केअरमध्ये थोडा निग्लेक्ट अजूनपर्यंत झाला असेल तर त्याला आत्ता पण इट इज नेव्हर टू लेट इट इज सेड. तर यू ऑलवेज स्टार्ट समवेअर आणि टेक द नेसेसरी ट्रीटमेंट्स, डू रिप्लेसमेंट्स वेरेवर तुमचं दात मिसिंग आहेत वगैरे, अँड गो फॉरवर्ड अँड डू इट. भीती हा जो फिअर आहे ते काढून टाका, कारण तुमच्याकडे आज टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे जे सगळं तुम्हाला जेवढं होईल, झिरो नाही म्हणू शकत म्हणून झिरो म्हणत नाही, पण नेग्लिजिबल पेन अँड नेग्लिजिबल डिस्कम्फर्टमध्ये तुमचं सगळं काम होतंय. तुम्ही नक्कीच डॉक्टर प्रतीक यांना भेटू शकता आणि त्यासाठी जे स्क्रीनवर तुम्हाला नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीत आणि याद्वारे तुम्ही संपर्क साधून त्यांना भेटू शकता. नक्कीच ते तुम्हाला सर्वोत्तम दर्जाची दंतचिकित्सा उपचार पद्धती देतील. डॉक्टर प्रतीक, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. मला तुम्ही ही संधी दिली त्यामुळे. नक्कीच. यानंतर आपण इथेच थांबतोय. साम संजीवनीमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयांचा आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.